नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बहुशापिता कष्टला अंबरुषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही, कारण त्याला आपल्या लाडक्या भक्तांचा अभिमान असतो व त्यांच्या रक्षणासाठी तो निश्चितपणे धावून जातो. हे समर्थांनी आपल्याला 116 ते 126 या श्लोकांद्वारे स्पष्ट केले आहे. त्यातील हा पहिला श्लोक आहे. पुराणातील 2 कथांचा आधार घेऊन समर्थांनी आपल्याला पटवून दिले आहे की देव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. पहिल्या 2 चरणांमध्ये त्यांनी अंबरीश राजाचे उदाहरण दिले आहे. अंबरीश राजा हा विष्णूचा परमभक्त होता. त्याची भक्ती देखील अतिशय श्रेष्ठ दर्जाची होती. एकादशीचे व्रत तो नियमितपणे करीत असे. असेच एकदा त्याने एकादशीचा उपवास केला. दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्याने उपवासाचे पारणे होते. त्याच वेळेस त्याच्याकडे दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी महान तपस्वी होते, परंतु अत्यंत क्रोधी होते, संतापी होते. ऋषींना आलेले पाहून अंबरीश राजाने त्यांना विनंती केली की द्वादशीचे पारणे असल्याने त्यांनी राजाबरोबर भोजन करावे. दुर्वास ऋषींनी ते मान्य केले. ते म्हणाले, मी नदीवर जाऊन स्नान करून येतो, मग आपण भोजन करू. राजाने त्यांना मान्यता दिली. नदीवर जाऊन स्नानसंध्या केली व ते जपाला बसले. ध्यानात ते इतके रंगून गेले की त्यांना वेळेचे भान राहिलेच नाही. इकडे राजा त्यांची वाट बघत बसला. बराच वेळ झाला. द्वादशी संपत आली म्हणून राजाने तीर्थ घेतले व उपवास सोडला. ध्यान संपल्यावर दुर्वास ऋषी राजवाड्यात आले व त्यांना कळले की राजाने पारणे सोडले आहे. त्यामुळे ते कमालीचे संतप्त झाले. आपल्या जटेतून एक केस उपटून तो मंत्रून राजावर सोडला व तुला पुनर्जन्म प्राप्त होईल असा शाप दिला. या केसामुळे राजाचा मृत्यू अटळ होता. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडले व त्या केसातील कृत्याचा नाश केला व नंतर ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वास ऋषी जेव्हा भगवंताला शरण आले तेव्हाच ते थांबले. त्यानंतर राजाची पुनर्जन्माच्या शापातून मुक्तता करण्यासाठी स्वतः भगवंताने जन्म घेतला व त्यासाठी 9 महिन्यांच्या गर्भवासाचे दुःख सोसले, परंतु आपल्या भक्ताचे रक्षण केले, अशी ही कथा आहे. दुसरी कथा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा उपमन्यू याची आहे. त्याच्या घरी कायमचे दारिद्र्य. त्यामुळे आई लहानग्या उपमन्यूस पाण्यात पीठ कालवून तेच दूध म्हणून देत असे. एकदा त्याला खरोखरचे गाईचे दूध मिळाले व त्यानंतर तो खऱ्या दुधाचा हट्ट धरून बसला. आईने त्याला काही पूर्वपुण्याई नसल्याने आपल्या वाट्याला असले दारिद्र्य आले आहे हे सांगितले. तेव्हा लहानग्या उपमन्यूने शंकराची भक्ती सुरू केली. त्याच्या कठोर तपश्चर्येने शंकर प्रसन्न झाले व त्याने उपमन्यूला दुधाचा एक पूर्ण सागरच वर म्हणून दिला व त्याचा हट्ट पूर्ण केला. या दोन्ही कथांमधून समर्थ आपल्याला हेच सांगतात की आपण जर भगवंताची तन्मयतेने अनन्य भावाने भक्ती केली तर निश्चितपणे तो आपले रक्षण करतो व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो, कारण तो भक्ताभिमानी आहे. जय जय रघुवीर समर्थ.